नमस्कार। खानापूर तालुका भाजपाचे युवा मोर्चा पदाधिकारी नियुक्ती सोहळा उत्साहात संपन्न। आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण। खानापूर तालुका भाजपाचे युवा मोर्चा पदाधिकारी नियुक्ती सोहळा उत्साहात संपन्न। आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण। खानापूर तालुक्यातील बरगावजवळील वरदराज मंगल कार्यालय येथे दिनांक 16 जुलै 2026 रोजी भारतीय जनता पक्षाच्या तालुका युवा मोर्चाच्या पदाधिकारी पदग्रहण समारंभाचे भव्य आयोजन करण्यात आले। भाजयुमो तालुकाध्यक्ष किशोर हेब्बाळकर यांच्या संयोजनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमात पक्षासाठी निष्ठेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना युवा मोर्चाचे सचिव, सरचिटणीस, उपाध्यक्ष तसेच विविध पदांवर नियुक्ती देण्यात आली। नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप तालुकाध्यक्ष बसवराज साणिकोप होते। प्रमुख पाहुणे म्हणून लोकप्रिय आमदार श्री विठ्ठल हलगेकर उपस्थित होते। यावेळी जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष श्री महांतेश चन्नप्पगौडर, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री तिरन्ना अंगडी, जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस श्री गुरु हिरेमठ, श्री आनंद अप्पूगोल, श्री ज्योतिबा बर्मण्णावर, जिल्हा सरचिटणीस श्री संदीप देशपांडे, जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ धनश्री सरदेसाई, जिल्हा राईत मोर्चा उपाध्यक्ष श्री सदानंद पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री गजानन रेमानी, श्री बाबूराव देसाई, श्री सुनील मड्डीमन्नी, ॲडव्होकेट चेतन मनेरकर, सौ प्रवीण पठाण, प्रशांत केबैलकर, राहुल अलवण्णी, सदानंद माशेकर, भाजप ऑफिस पारदर्शी रवी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी भाजप तालुका सरचिटणीस मल्लाप्पा मरियाळ यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। त्यानंतर आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले। आपल्या भाषणात आमदार विठ्ठल हलगेकर यांनी पक्षाच्या बळकटीसाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचे आवाहन केले। पक्षहितासाठी अधिकाधिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना भविष्यातही संधी व जबाबदाऱ्या दिल्या जातील असे त्यांनी स्पष्ट केले। तसेच युवा मोर्चाची भूमिका, संघटन विस्तार आणि युवकांच्या सहभागाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले। जिल्हा सरचिटणीस श्री संदीप देशपांडे यांनी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना संघटनात्मक कार्य, जनसंपर्क आणि पक्षविस्ताराबाबत मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या शेवटी तालुका युवा मोर्चा अध्यक्ष किशोर हेब्बाळकर यांनी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकारांचे आभार मानले। या पदग्रहण सोहळ्यास भाजपचे पदाधिकारी, युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण कार्य करत असताना एक बाजूच समजा आम्ही वनमहोत्सव केला, एक झाड लावलं म्हटल्यानंतर आम्हाला काय वाटतं की आमच्या शेतात एक झाड आम्ही लावलो, परंतु तेच काम जगासाठी वाचवण्यासाठी आहे। एक झाड लावून सुद्धा समोरचा कचरा काढणं गल्लीतला हा सुद्धा तिथल्या आरोग्य व्यवस्थेला करण्याला एक आधार आहे। हे काम कोण करताय? युवा शक्ती करते। मला तुम्ही कुठेही आम्ही बघतोय एखाद्या मंदिरमध्ये स्वच्छ असेल, तिथली युवा मंडळी काय होतात, सगळ्या एकत्र येतात, ते मंदिर काय करतात, गुण अगदी कलर करून सोडतात। ही जी शक्ती आहे युवा शक्ती म्हटलेली आहे। ह्या शक्तीशिवाय साधा एक कार्यक्रम असेल तर सहजरित्या तुम्ही काय करू शकताय, तो पार पाडू शकताय। ही ताकद युवा शक्तीमध्ये आहे। अशी युवा शक्ती देशामध्ये, आमच्या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ युवा शक्ती म्हणजे आमच्या देशामध्ये पहिला नंबर लागतो युवा शक्तीचा। ती जर एकवटली तर त्या युवा शक्तीमधून आम्ही देश सुद्धा संरक्षणासाठी आम्ही हाती घेऊ शकतो। आज बॉर्डरवरती काम करणारी सैनिक आहे, ते कोणाला 60 वर्ष झालेल्या माणसाला अपॉइंटमेंट करत नाही, कोणाला करतात? युवा शक्तीला। त्यांचं वय आहे 18 ते 40, 18 ते 40 वर्षापर्यंत
जी शक्ती आहे त्याला युवा शक्ती म्हणतो आपण. आणि ही शक्ती ओळखून प्रधानमंत्रींनी बऱ्याच योजना 2014 पासून आणलेल्या आहेत. आपल्याला माहित असावं की स्टार्टअप इंडिया ही एक योजना आहे, पीएम स्टार्टअप इंडिया. याच्यातून आम्हाला वाटतं की बरेच लोक आता तुम्हाला कॉमेंट करतील काहीतरी रोजगार द्या मला बघता तुम्ही. आता तुम्ही हा कार्यक्रम बघितल्यानंतर एखादी कॉमेंट काय पत्र देण्यापेक्षा त्यांना काय करा, रोजगार द्या म्हणतात. परंतु आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी तुम्ही स्टार्टअप इंडियामध्ये एखादा उद्योग करू शकता, 10 लाख पर्यंत कर्ज आपण मिळवू शकता. किती व्यापारी असतील तर त्यांना 20,000 पासून काय झाला कर्ज द्यायची व्यवस्था आहे. ही योजना आहे. मोदी साहेबांनी ह्या योजना सुद्धा करून ठेवलेल्या आहेत. हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही बाजूच्या युद्धाला सुद्धा सांगून भारतीय जनता पार्टीमध्ये काय चालत आहे, कुठल्या कुठल्या योजना आहे हे घरापर्यंत तुम्ही पोहोचवू शकताय. आपल्या गल्लीतल्या माणसाला तुम्ही चालू करू शकताय. मला सांगितलं की हिंदुत्व हा फार मोठा विषय आहे. जगाच्या पाठीवरती एकच एक देश आहे आमचा. बरेच लोक आमचेच लोक टीका करतात हिंदुत्व हिंदुत्व म्हणून तुम्ही लोकांना फसवायला म्हणून. परंतु आज जर तुम्ही आम्ही करतो राहिलो तर हा हिंदुत्वाचा जो काय हिंदू जाती म्हणतो आपण तो या नकाशामध्ये जागतिक नकाशावरून नसतो. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಎಲ್ಲ ಮೋರ್ಚಾಗಳಿಗಿಂತ ಅತ್ಯಂತ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ವಾಟ್ಸಪ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಮುಂದಾಗಿ ಸಂಘಟನೆ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಯಾವ್ದಾರ ಮೋರ್ಚಾ ಇದ್ರೆ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲು ಯುವ ಮೋರ್ಚಾ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಯುವ ಮೋರ್ಚಾ ಎಷ್ಟು ಗಟ್ಟಿರ್ತದ ಅಷ್ಟೆಲ್ಲ ರೈಲು ಮೋರ್ಚಾಗಳು ಗಟ್ಟಿರ್ತಾವ ಅಂತ ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ, ಇವತ್ತು ನಾನು ಈ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಸತತವಾಗಿ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಬಂದಾಗ ನಮ್ಮ ಯುವ ಮೋರ್ಚಾ ಇರ್ಬೋದು, ರೈತ ಮೋರ್ಚಾ ಇರ್ಬೋದು, ಮಹಿಳಾ ಮೋರ್ಚಾ ಇರ್ಬೋದು, ಅತ್ಯಂತ ನನಗೆ ಸಿಕ್ಕಂತ ಅವಕಾಶದೊಳಗ ಅತ್ಯಂತ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಸಂಘಟನೆ ಮತ್ತು ಕೆಲಸ ನಡೀತಾ ಇದೆ. ಈ ಶಾಸಕರು ಕೂಡ, ಸಂಸದರು ಕೂಡ, ನಮ್ಮ ನಾಯಕರು ಬಾಬು ದೇಸಾಯಿ, ಜ್ಯೋತಿಬಾ ರೇವಣ್ಣ, ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ತುಳಸಿ ದೇಸಾಯಿ ಮೇಡಮ್ ಅವರು ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ನಮ್ಗೆಲ್ಲ ಹಿರಿಯರ ಜೊತೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಂತವನು ಅವ್ರನ್ನ ಸಾಥ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಸಾಥ್ ಕೊಟ್ಟ ಪರಿಣಾಮ ಇವತ್ತು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಇವತ್ತು ಒಳ್ಳೆಯ ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ. ನಾನು ಬಹಳ ಮಾತಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. सर्व पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी नेमणूक झालेली आहे आणि त्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा या ठिकाणी या बरगावकरा स्वराज कार्यालयामध्ये हा सोहळा पार पडत आहे. आणि या सोहळ्यासाठी उपस्थित खानापूर तालुक्याचे मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री बसवराज सानिकोप साहेब, त्याचबरोबर खानापूर तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय आमदार सन्माननीय श्री विठ्ठलराव सोमण्णा हलगेकर साहेब, त्याचबरोबर आमच्या भारतीय जनता पार्टीचे बेळगाव जिल्हा ग्रामांतरचे अध्यक्ष सन्माननीय श्री मानतेश चिन्नमगौडर साहेब, त्याचबरोबर उपस्थित या ठिकाणी कर्नाटक राज्याचे युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष सन्माननीय श्री अंगडी साहेब, त्याचबरोबर प्रधान कार्यदर्शी गुरु हिरेमठ साहेब, त्याचबरोबर अनंत अपू बोळ साहेब, त्याचबरोबर आमच्या बेळगाव जिल्हा ग्रामांतरचे प्रधान कार्यदर्शी सन्माननीय श्री संदीप देशपांडे साहेब, त्याचबरोबर धनश्री मॅडम, त्याचबरोबर उपस्थित सर्व या ठिकाणी माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई साहेब, त्याचबरोबर नंदगड विभागचे माजी जिल्हा पंचायत सदस्य सन्माननीय श्री ज्योतिबा रेमानी साहेब, त्याचबरोबर मनेरीकर साहेब, जिल्हा रयत मोर्चाचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री सदानंद पाटील साहेब, त्याचबरोबर उपस्थित या ठिकाणी आमच्या युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय श्री ज्योतिबा बमकनोर साहेब, त्याचबरोबर उपस्थित प्रवीणा पठाण मॅडम आणि त्याचबरोबर सर्व या ठिकाणी जमलेले सर्व नूतन पदाधिकारी, उपाध्यक्ष, त्याचबरोबर कोषाध्यक्ष, जनरल सेक्रेटरी, त्याचबरोबर कार्यकारिणी सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखर त्यांचा मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानतो. आणि सर्व या ठिकाणी या उपस्थितीला, या आमंत्रितला मान देऊन सर्व उपस्थित झालेल्या सर्व या ठिकाणी पदाधिकाऱ्यांचा, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचा, त्याचबरोबर नेते मंडळाचा एकच शब्दात या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.